नमस्कार मंडळी. उन्हाळा म्हटला की डोळ्यांसमोर दोनच गोष्टी येतात, एक कडक ऊन आणि दुसरं म्हणजे रसाळ पिवळा धम्मक आंबा. जगातील सर्वात लोकप्रिय फळ आणि भारताचा मानबिंदू म्हणजे आंबा. आंबा केवळ फळ नसून ते भारतीय संस्कृती आणि आठवणींचा एक भाग आहे. आंब्याचे शास्त्रीय नाव मँजिफेरा इंडिका आहे. याचा उगम साधारण 5000 वर्षांपूर्वी भारत आणि म्यानमार या भागात झाला. बौद्ध भिक्खू आणि व्यापाऱ्यांमार्फत आंबा जगभर पोहोचला. भारतात आंब्याच्या 1000हून अधिक जाती आहेत. त्यातील हापूस, केशर, पायरी, लंगडा, चौसा, दशेरी ही काही लोकप्रिय नावं आहेत. आंब्याचं वैशिष्ट्य असं की तो कच्चा असो वा पिकलेला, दोन्ही रूपात तितकाच छान लागतो. कच्च्या कैरीचं पन्ह आणि लोणचं उन्हाळ्यात थंडावा देतं, तर पिकलेल्या रायवळ आंब्याचं रायतं, आमरसपुरी म्हणजे तर सुग्रास जेवणच. एवढंच काय, आजकाल मँगो मस्तानी, मँगो शेक आणि मँगो मूस, मँगो आईस्क्रीम यांची तर रेलचेल असते. आंबा फक्त चवीलाच गोड नाही, तर तो गुणांची खाण आहे. व्हिटॅमिन ए आणि सी डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. यात फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. यात अँटीऑक्सिडंट्स असतात, ते शरीरातील पेशींचे रक्षण करतात. आंब्याला स्किन फूड देखील म्हटले जाते. आंबा हा उष्ण असतो, त्यामुळे तो प्रमाणात खाणं चांगलं. औषधाच्या दृष्टीने पाहता कलमी आंब्यापेक्षा देशी आंबा अधिक लाभदायक असतो, कारण त्याचा रस कलमी आंब्याच्या रसापेक्षा सुपाच्य असतो. जेवताना आंबा खाल्ल्याने मेद वाढतो, हिमोग्लोबिन वाढते व कफवृद्धी होत नाही. आंबे आतड्यासाठी उत्तम टॉनिक आहे. आमाशयाच्या रोगात ते उत्तम कार्य करतात. चांगले पिकलेले आंबे खाल्ल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. शरीरात रसधातू विपुल प्रमाणात निर्माण होतो. आंब्याची कोय भाजून खाल्ल्याने ती गोड लागते. कोयीमधून निघणारे तेल संधिवात व कोणत्याही प्रकारच्या वेदनेवर फायदेशीर असते. उत्तम जातीचा पिकलेला देशी आंबा पाण्यात भिजत घालावा. नंतर चांगला धुवून देठ काढून टाकावा. देठाशी असणारा रसही बाहेर काढून टाकावा. त्यानंतर हा आंबा चोखून खावा. अतिरिक्त प्रमाणात आंबे खाण्यात आल्याने अपचन झाल्यास पाण्याबरोबर सुंठेचे चूर्ण घेतल्यामुळे फायदा होतो. क्षय झालेल्या लोकांसाठी पिकलेले आंबे अत्यंत उपयुक्त, आळस दूर करणारे, मूत्रपिंड व बस्तीसाठी बलप्रद असतात. आंब्याच्या झाडाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. तुमचा आवडता आंबा कोणता? हापूस की केसर? कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.